कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून खुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी एका मुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेले सर्व आप्तगण, गावांतील परिसरातील जमलेले सर्वच अंबाशी प्रेमी नागरिक, मुंबईवाले मुंबईकर, सारा परिवार, बंधुभगिनी आणि सहकारी मित्रांनो, 1 नोव्हेंबर 9 जानेवारी नव्या वर्षाची सुरुवात आणि गेली 41 वर्ष मला साथ देणाऱ्या वडिलकीच्या नात्याने अंबाजी चिविलकर यांची 90 वर्षाची पूर्तता. आपल्या सर्वांना त्या गोष्टीचा आनंद अभिमान आहे. इतकं ज्येष्ठ नेतृत्व या गावामध्ये जन्माला आलं, सामाजिक ऋण मनामध्ये ठेवत समाजाची सेवा केली, गावाची सेवा केली. सारा पंचक्रोशीमध्ये आपलं नेतृत्व त्याने अतिशय उत्तम पद्धतीने प्रस्थापित केलं. हे करत असताना गेली 41 वर्ष राजकीय साथ, आशीर्वाद, पाठबळ हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सतत त्यांनी त्या निमित्ताने मिळवून दिलं. खेड्यापाड्यामध्ये जन्माला आलेली माणसं कदाचित फारशी शिकली सवरली नसते, पण त्यांचं व्यवहार ज्ञान, कुटुंबाबद्दलचं प्रेम, समाजाबद्दलच्या त्यांच्या असलेल्या भावना हे किती ओतप्रोत पद्धतीने असू शकतं हे अंबाजी शेट्टी त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे दाखवलं. माझ्यासारखे गाव, ग्रामपंचायत असेल, आपलं जावठं गाव असेल, आपल्या गावामध्ये सुद्धा सामंजस्य असावं, एकी असावी, मुंबईकरांची साथ मिळावी, माझ्यासारखे कार्यकर्त्या करून गावाची सेवा करण्यासाठी ते सतत नेहमी प्रयत्नशील राहिले. आणि म्हणूनच त्यांच्या या 90व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्याचे एक अलौकिक क्षण मला त्या निमित्ताने मिळतोय. आपण सर्वांनी, ग्रामस्थांनी सुद्धा, कुटुंबियांनी, भागातील सर्व नागरिकांनी त्यांचा हा वाढदिवस, जन्मदिवस एका वेगळ्या आनंदाने साजरा करण्याचा पण ठरवला. आणि हे करत असतानाच त्यांनी घेतलेला समाजसेवेचा वसा, त्यांनी निर्माण केलेलं कौटुंबिक नातं, भावना हे अधिक दृढ कशा करता येऊ शकतील याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत. खरं 90 वर्षाच्या उण्यापुऱ्या आयुष्यामध्ये त्यांना मिळालेली त्यांच्या कुटुंबियाची साथ, त्यांची जिद्द, कष्ट घेण्याची त्यांची उर्मी हे आपण सर्वांनी म्हणून अनुभवलेली आहे. नव्या पिढीला मी एवढंच सांगेन की अंबाजी सारखं समंजस नेतृत्व, पराकोटीची विलक्षण आपलेपणाची भावना ही ज्यांनी ज्या पद्धतीने जतन करत आले, त्याच भावना उराशी बाळगत उद्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काम करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी त्या निमित्ताने राहील. आज 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि हे नवीन वर्ष माझ्या लक्षात राहील की आजच्या 1 जानेवारीला संध्याकाळच्या 3 संजेच्या वेळेला गावात आलो, आबाजी शेठ पुढे नतमस्तक झालो आणि त्यांना मला शुभेच्छा देता आला. याच्यासारखा आनंदाचा मला असं वाटतं संध्याकाळी हरिपाठ पण आहे. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण ग्रामस्थांनी, मुंबईकरांनी आयोजित केलेत. त्यांचं ऋण
अधिक समाजामध्ये दृढ व्हावं हाच एक प्रयत्न तुम्हा सर्वांचाच त्या ठिकाणी आहे. परमेश्वरच्या चरणी ग्रामदेवतेच्या चरणी माझी ही प्रार्थना राहील ते अजूनही अतिशय व्यवस्थितरित्या आहेत. त्यामुळे त्यांनी 100 वर्ष पूर्ण करावे. धन्यवाद धन्यवाद सर. आणि त्यांचं शतक पूर्ण होईल ते बघण्याचं भाग्य आपल्याला पण सर्वांना मिळावं. धन्यवाद साहेब. याच परमेश्वरच्या प्रार्थना. 41 वर्षांची त्यांची मिळालेली साथ. 85 ला मी पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला रावसाहेब खानविलकर बाबूशेठचे वडील आणि अंबाई शेठ 85 ला म्हणजे बरोबर आजपासून 41 वर्ष त्यावेळेला त्यांनी जी साथ प्रेम अखंडपणाचं माझ्या पाठीत उभं केलं त्या ताकदीच्या बळावरती आज 5 वेळेला जिल्हा अध्यक्ष 5 वेळेला आमदार 2दा खासदार हे मी जे होऊ शकलो ती पुण्याई माझी नाही तर ती पुण्याई एवढंच मला सांगायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार. अंबाजी शेठ तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायू लाभो अशाच पद्धतीचं निरामय आयुष्य लागो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. राजीवजी साबळे साहेब आमची उपस्थित राज्य कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर आमचे लाडके नेतृत्व या विभागामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जे आपली सेवा करते ते आमचे लाडके नेतृत्व सर्वांचे परिचयाचे आदरणीय बाबूचे खानविलकर खरोखरच आपल्या उपस्थितीमध्ये आमच्या या गावठी गावात कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद बाबूचे खानविलकर. आदरणीय दत्ताराम शेठ खांबे साहेब यांच्या हस्ते शाल निर्माण देऊन अंबाजी शेठ खानविलकर यांना सन्मानित करून त्यांना पुष्पवृत्ती देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. त्यांना उदंड आयुष्यासाठी आपण कमी वेळात उंच भरारी घेऊन आज आमच्या या गावठी गावाच्या कार्यक्रमाला आमचे आदर्श अंबाजी शेठ खानविलकर यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहिली. सगळ्यांची परिस्थिती म्हणून सगळ्यांचा परिचय म्हणून आज यांनी पाटपूस ग्रामपंचायत सदस्य म्हणून संजोग मानकर यांना मानाचा सन्मान मिळाला आहे आणि 100% तुमच्या पाठी संपूर्ण विभाग आदर्श आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून राष्ट्रवादी पुन्हा.
प्रजापती उजळल्या जो आईचा समाप्ती झाली नाही मोठे रे ज्ञान वाटे कृष्ण वाचा भावा एकतत्वी नाम साधे
पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा
लोकशिंदेसाठी चॉकलेट कॅडबरी कंच मंच पाहिजे. बेबी गावामध्ये सुविचारांचा विचार मंच पाहिजे. प्रत्येक घरोघरी सुखाचा प्रपंच पाहिजे. आणि 2026 सालात बाबांसारखा समाज सुधारक उपसरपंच पाहिजे. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. ओहो Happy birthday to you. आहा. Happy birthday to you. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. क्या मिसाल दो मैं तेरी, नाम लो मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए. बेमिसाल जो कहलाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. ओहो Happy birthday to you. आहा. Happy birthday to you. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता. या ठिकाणी बाबांना आता शाळा शिकवा आणि सर्वांची मिळून त्यांचा अभिषेक करत आहे. आज बाबांच्या सर्व परिवार लेकी सुना काय म्हणतायत या गीतातून मी सांगत आहे ऐका. लेकी सुना वर्णिती गुणा बोलती घरातील मेंबर, बोलती घरातील मेंबर. सगळ्या घरातील जे मेंबर आहेत बाबांविषयी काय म्हणतात ऐका. लेकी सुना वर्णिती गुणा बोलती घरातील मेंबर, बोलती घरातील मेंबर. आणि आमच्या बाबांना लाभू दे, आमच्या बाबांना लाभू दे देवा आयुष्य 100. आमच्या बाबांना लाभू दे देवा आयुष्य 100. लेकी सुना वर्णिती गुणा बोलती घरातील मेंबर, बोलती घरातील मेंबर. आमच्या बाबांना लाभू दे देवा आयुष्य 100. कष्ट बाबांनी केले फार. हे आमच्या बाबांनी आपल्या कुटुंबासाठी काय काय केलंय ते मी आता शब्दात सांगत आहे. कष्ट बाबांनी केले फार, कुटुंबाचा वाईला भार. दिले मुलांना सुसंस्कार, त्यांच्या मुलांना त्यांनी खरोखर एवढं संस्कार दिले की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा बाबांचा आदर म्हणून कष्ट बाबांनी केले फार, कुटुंबाचा
आयुष्य 100. त्यांची पत्नी आनंदीबाई, या त्यांच्या कामामध्ये त्यांच्या पत्नी आनंदीबाई थोडक्यात त्यांचाही खारीचा वाटा आहे. म्हणून मला म्हणायचं आहे, पत्नी त्यांची आनंदीबाई सदा पाठीशी उभी राही, सुख दुःखात ती साथ देई, लेकरांना ती कवेत घेई, कुंकवाचा धनी हा कंठमणी, अहो कुंकवाचा धनी हा कंठमणी, कार्य करता तो झुंजार, कार्य करता तो झुंजार. कार्यकर्ता झुंजार का? कारण बाबांनी या गावासाठी बरंच काही लाईट बीट पाण्याची व्यवस्था अशा बऱ्याच काही गोष्टी सांगता येणार, म्हणून मला छोटा मी सांगत आहे. अरे कुंकवाचा धनी हा कंठमणी, कार्य करता तो झुंजार, कार्य करता तो सुंदर. आमच्या बाबांना लागू दे, आमच्या सोयऱ्यांना लागू दे, आमच्या सोयऱ्या आहेत कोण सांगतोय, आमच्या सोयऱ्यांना लागू दे, देवा आयुष्य 100. आमच्या बाबांना लागू दे, देवा आयुष्य 100. आज वाटे सांगायला हर्ष, आज खरोखर सांगायला हर्ष वाटतंय. आज वाटे सांगायला हर्ष, होते उपसरपंच ते 10 वर्ष, जाऊ द्या गावाचा नेता आदर्श, जाऊ द्या गावाचा नेता आदर्श, समाजसेवेत केला उत्कर्ष, नेता बहुजनांचा दिलदार मनाचा, नेता बहुजनांचा दिलदार मनाचा, ठेवणे वाटे ते अंबर, ठेवणे वाटे ते अंबर. आमच्या बाबांना लागू दे, आमच्या बाबांना लागू दे, देवा आयुष्य 100. शेवटच्या काळात काय होतं बघा, अंबाजी बाबांचे वडील गोविंद, बाबांचे वडील गोविंद, दत्तात्रय सर्वांना नित्यवंद, दत्तात्रय स्वामींचे वडील आणि ते बाबा यांचा सर्व घनिष्ठ संबंध, त्यातून त्यांनी वसा घेऊन हे कार्य पुढे चालू ठेवले. म्हणून मला माहित आहे, अंबाजी बाबांचे वडील गोविंद, दत्तात्रय साहेबांना नित्यवंद, दत्तात्रय साहेबांशी ऋणानुबंध, दत्तात्रय साहेबांशी सुद्धा यांचं चांगलं आहे म्हणून म्हणायचं, दत्तात्रय साहेबांशी ऋणानुबंध. वसावाचा राजकारणाचा हा छंद, भला माणूस हा एक नंबर, आमच्या बाबांना लागू 100. आमच्या बाबांना लागू दे हे आयुष्य 100. हॅलो, धन्यवाद माने बुवा. आपण आपल्या मौल्यवान शब्दामध्ये आपण या बाबांचं गुणगान गाण्याबद्दल आम्ही बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. क्या मिसाल दो मैं तेरी, नाम लो मैं किसका.
में